ड्रायव्हरिंग करत करत त्यांना म्यानमारला इलिगली काम करून घेतात. कोणाला स्कॅमचे वगैरे काम करायला होते तर असं काम जर नाही केलं तर आणतात जेव्हा देत नाही तर करंट देतात डायरेक्ट बंदुकीच देतात. किती महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले 20 ते 30 पोर आहेत. मला वाचवा नाही तर हे लोक मला मारून टाकतील. मी परत येईल की नाही माहीत नाही. मित्रांनो, हा कुठल्या चित्रपटाचा डायलॉग नाहीये, तर म्यानमारच्या जंगलात अडकलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या एका हताश मुलाचे शेवटचे शब्द आहेत. घरातील गरिबी संपवण्यासाठी, आईबापांचे डोळे पुसण्यासाठी आपल्याच बीडच्या एका तरुणाने फेसबुकवर 70,000 रुपयाच्या नोकरीची जाहिरात पाहिली. तो थायलंडला गेला, पण त्याला गुंडांनी म्यानमारच्या अशा घनदाट जंगलात विकलं, तिथून फक्त मृत्यूच बाहेर येतो. तिथे गेल्यावर पहिल्याच दिवशी त्याचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला. बंदुकीच्या धाकावर सलग 18 तास लोकांची फसवणूक करण्याचं काम त्याला लावलं आणि जर त्यांनी नकार दिला तर थेट नग्न करून इलेक्ट्रिक शॉक देण्यात येतात. त्या मुलाने लपून छपून आपल्या पत्नीला फोन केला आणि बीड पोलिसांच्या मदतीने हा आंतरराष्ट्रीय कट उघड झालाय. असे ते महाराष्ट्रातील मुलांसह तब्बल 800हून अधिक भारतीय तरुण नरक यातना भोगत आहेत. विचार करा मित्रांनो, त्या मुलांच्या आई वडिलांवर आज काय बेतत असेल. पैशाच्या मोहापायी अशा खोट्या परदेशी नोकऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका. आपण देवाकडे प्रार्थना करूया की ते 800 पोरं भारतात लवकर सुखरूप परत यावे. आणि हा व्हिडिओ फक्त लाईक करू नका, तर महाराष्ट्र प्रत्येक ग्रुपवर शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचा तरी संसार वाचू शकतो. अशा सतर्क करणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.